तर घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात एक मोठी बातमी। मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकामध्ये देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार आहे। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शहा यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्यासंदर्भात चर्चा झाली होती। या चर्चेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस आणि डीएमके यांनी सुद्धा होकार दिल्याची सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनामध्ये विधेयक जर आलं तर त्याला पाठिंबा दिला जाईल असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सीमा, काय नेमक्या घडामोडी घडतायत? 50% जागा वाढवण्याचा जर निर्णय झाला तर आपण पाठिंबा देऊ असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। नक्कीच मतदारसंघाच्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळावी किंवा मग तो बिल संसदेत पारित करण्यात यावे, छोटे मोठे जे पक्ष आहेत आणि जे मोठे पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी भाजप मागील अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडत असलेल्या अंतर्गत घडामोडीमुळे जी आपल्याला माहिती मिळत होती त्यानुसार की एनडीएला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बाहेरून पाठिंबा देणार आहे आणि अशा प्रकारची चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे। सुप्रिया सुळेंनी जी माहिती दिली आहे त्यानुसार मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला आमचा पक्ष पाठिंबा देणार जर 50% जागा वाढवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल। अगदी म्हणजे त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काय नेमक्या घडामोडी घडतात आगामी काळात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत। शिवसेना युबीटी या संदर्भात काय भूमिका मांडते स्वतःची हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रिया सुळेंनी या संदर्भातली अधिकृत माहिती दिलेली आहे। जर 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाला तर आपल्या या विधेयकाला पाठिंबा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर शिवसेना युबीटी काँग्रेस आणि डीएमकेचा सुद्धा होकार आहे असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा नाही, खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली, डिलिमिटेशन विधेयकाला आपला पाठिंबा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे सुप्रिया सुळे या संदर्भात वेगळं विधान करतायत आणि संजय राऊत यांनी मात्र डिलिमिटेशन विधेयकाला आपला पाठिंबा नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत। माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही हे पूर्णपणे चुकीचं आहे। मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे। बघा, या सगळ्या अफवा आहेत। तर संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। या सगळ्या अफवा आहेत, आपण त्या विधेयकाला पाठिंबा देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे।